पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभर साजरा केला जात आहे। खरं तर सेवा सप्ताह एक प्रकारचा अशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा होत आहे। आज वर्ध्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आहे। आपल्यासोबत पालकमंत्री तथा राज्यमंत्री पंकज भाऊ आहे। पंकज भाऊ, कशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांचा साजरा होत आहे? मुख्यमंत्र्यांनी लेख लिहिले आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेख लिहिले आहे जाहिरातीच्या। 17 सप्टेंबर 1950 साली सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांचा जन्म झाला। नंतर 1972 साली त्यांनी स्वतःला राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यामध्ये सक्रिय करून घेतलं। 1987 साली ते गुजरात राज्याचे महामंत्री भारतीय जनता पार्टीचे झाले आणि 1995 साली पक्षाने त्यांचं कार्य बघून राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची त्या ठिकाणी निवड केली। भरभक्कम असं यश त्यांनी सर्वप्रथम गुजरातला दिलं आणि 2001 पासून 2014 पर्यंत गुजरात राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। आणि आज संपूर्ण देशाची जनता बघते आहे की 2014 पासनं आता सतत 11 वर्षापासून सतत 3दा ह्या देशातल्या जनतेने विश्वास ठेवून त्यांना देशाचं पंतप्रधान केलं। आणि आपण बघितलं तर ह्या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या भारत देशानं संपूर्ण जगात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घेतलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच देशातली जनता प्रचंड खुश असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा जन्मोत्सव साजरा करणे त्या ठिकाणी सुरू आहे। आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात ठेवलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर वेगवेगळ्या विभागाने सुद्धा म्हणजे महसूल विभाग असो, सगळ्याच विभागाने वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत जे सेवा उपयोगी असेल, जनतेच्या कामी आहे। निश्चितच सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने याच्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे देखील मी आभार व्यक्त करेल की जन्मदिनानिमित्त लोकांची सेवा होईल आणि विशेष करून शेतकऱ्यांकरता जो पांदन रस्ता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आज 17 सप्टेंबरपासून ह्या संपूर्ण राज्यातल्या विविध ग्रामीण भागातील पांदन रस्त्यांची मोजणी, त्यांना नंबर देणे आणि त्यांचं एक विश्लेषण करून तातडीनं ह्या पांदन रस्त्यांकरता निधी कसा उपलब्ध करून देता येईल याचा अभियान, याची मोहीम हातात घेण्यात आलेली आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकाळ कर्तव्य म्हणजे भाजपसाठी एक महत्त्वाचा राहिलेला आहे। अनेकांनी त्यांच्यावर विरोधकांनी तर खरं तर रिटायरमेंटची तारीखही या 75च्या निमित्ताने डिक्लेअर करून टाकली। नाही, मला असं वाटते जर का एखादा व्यक्ती संपूर्ण देशासाठी स्वतःच्या सर्व गोष्टींचा त्याग करून दिवसातले पूर्ण 24 तास देशाकरता अर्पण करतो आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये देश दिवसेंदिवस प्रगती करतो आहे, तर निश्चितच संपूर्ण देशातल्या जनतेचे ते अभिमान आहेत। आणि देशाच्या प्रगतीकरिता असं नेतृत्व देशाकरता नितांत आवश्यकता असल्यामुळे त्यांचं वय कितीही झालं तरी त्यांची सेवा आजही देशाकरता अतिशय महत्त्वाची आहे। संजय राऊतांनी अनेकदा टीकाही केली आहे अनुषंगाने 75 होत असताना। त्याचबरोबर आज प्रणिती शिंदे यांनी काळा दिवस अशी टीका केली आहे। विरोधक टीका करत असतात कसं? मला असं वाटतं संजय राऊत यांचं वय देखील कमी नाही आहे, ते देखील 60 वर्षाच्या वर त्यांचं वय आहे आणि त्यांनी आपल्या 60 वर्षाच्या काळामध्ये कुठलं देशहिताचं कार्य केलं ते जनतेला त्या ठिकाणी सांगावं। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या 75 वर्षाच्या ह्या ऐतिहासिक कालावधीमध्ये कितीतरी ऐतिहासिक निर्णय ह्या देशातल्या सर्वसामान्य जनतेकरिता घेतलेले आहे, याचं चिंतन संजय राऊत असो किंवा काँग्रेसचे पुढारी असो यांनी करावं। काळा दिवस म्हणून जशा पद्धतीने शिंदे टीका करतात, कसं पाहतात त्यांचा कार्यकाळ? नाही, ते टीका करण्याकरता प्रणितीजी असो किंवा इतर कुठलेही काँग्रेस नेते असो, त्यांना देशाची होत असलेली प्रगती ही सहन होत नसल्यामुळे ह्या पद्धतीची टीका ते त्या ठिकाणी करतात। परंतु आपण जर बघितलं की आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये देश एका वेगळ्या क्रांतीकडे आपला देश त्या ठिकाणी प्रगती करतो आहे। काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 931 कोटी रुपये द्रुतगती मार्गाला केल्या। कुठेतरी गडचिरोलीसारखा दुर्गम भाग सुद्धा आता जोडला जाणार आहे। भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितच मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा यांचं मनापासून ऋण व्यक्त करेल की आमचे भंडारा जिल्हा असो, गडचिरोली हे विदर्भातले जे थोडे मागे असलेले जे जिल्हे होते त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता, तिथलं अर्थकारण वाढण्याकरता, समाजकारण वाढण्याकरता ह्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा जो प्रयत्न केला, कालच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली, याच्याकरता मी भंडारा जिल्ह्याच्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कुठेतरी आता सध्या आरक्षणाच्या विषयावरून खूप वादांग उचललेला आहे। विरोधक टीका करतायत, मोर्चाच्या तयाऱ्या करतात, आंदोलनाची तयारी करतायत। कुठेतरी दोन्ही समाजाचं नुकसान झालं अशी भूमिका करत सरकार। आपण बघितलं की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस असं यश
आणि भरघोस असं मतदान ह्या राज्यातल्या जनतेने महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे स्टेबल असलेलं सरकार कुठंतरी अस्थिर करण्याचा प्रयत्न करता अशा पद्धतीचा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता ही अतिशय हुशार आणि त्यांना माहिती आहे की महायुतीच्या माध्यमातून या राज्याची प्रगती या ठिकाणी होऊ शकते. कुठेतरी राज्यावर कर्ज वाढलेलं आहे. ह्या निवडणुकानंतर लाडकी बहीण योजना बंद पडतील अशी टीकाही काल खरं तर वडेट्टीवारांनी केली. हे दिवा स्वप्न ते निवडणूक झाल्यापासून सतत बघत आहे की 1 महिना झाला, 2 महिना झाला की ही लाडकी बहीण योजना बंद होईल. परंतु मला असं वाटते की लाडकी बहीण योजना ही सतत सुरू आहे आणि सुरू देखील राहणार. त्यातूनच आम्ही महिला सशक्तीकरण ही मोहीम उभी करणार आहोत. त्याच्यामुळं यांनी किती टीका केली तरी आमच्या समाजाच्या भल्याकरिता असलेल्या कुठल्या योजना त्या ठिकाणी बंद होणार नाही. नक्कीच खरं तर मंत्री पंकज भुजबळ त्यांनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस जो आहे तो देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. ते स्वतः पालकमंत्री असल्याने वर्धा जिल्ह्यातही वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी ते जाणार सुद्धा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.